हॅलो फ्रेंड्स, एक्सपर्ट द फिजिक्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय आणि त्याचे दोन यूज बघितलेले आहे. तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा पहिला जो काही यूज आहे तो आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन, म्हणजे दिलेलं फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करू शकतो. जो काही 2 नंबरचा डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज आहे तर तो आहे टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटीज. ज्या काही रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटीज आहेत तर त्याचे आपण काय करू शकतो तर रिलेशनशिप एस्टॅब्लिश करू शकतो यूजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून 2 रिलेटिव्ह फिजिकल क्वांटिटीजमध्ये आपण रिलेशन एस्टॅब्लिश करू शकतो. आणि यासाठी आपण सिंपल पेंडुलमचं एक एक्झाम्पल बघितलेलं आहे आणि त्यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये डायमेन्शनल ॲनालिसिसचा थर्ड यूज आणि मोस्ट इम्पॉर्टंट यूज आपण बघणार आहोत. तर तो आहे टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर between the units of same physical quantity in 2 different सिस्टीम ऑफ युनिट्स. म्हणजेच काय तर टू फाइंड करणे म्हणजे काय शोधणे. काय शोधायचं आहे आपल्याला कन्वर्जन फॅक्टर. फाइंड काय करायचं आहे तर कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. म्हणजेच काय सारख्या फिजिकल क्वांटिटीसाठी जे काही 2 युनिट असतील. युनिट म्हणजे काय असते तर एकक. पण कोणत्या सिस्टीममध्ये 2 वेगवेगळ्या सिस्टीममधले सारख्या फिजिकल क्वांटिटीसाठी जे काही 2 वेगवेगळे युनिट आहे त्याच्या कन्वर्जन करताना जो काही कन्वर्जन फॅक्टर येईल तर तो कन्वर्जन फॅक्टर फाइंड करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करू शकतो. तर त्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. सपोज मी काय घेतली एनर्जी ही फिजिकल क्वांटिटी घेतली. आता ही कोणती आहे फिजिकल क्वांटिटी. आता त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे 2 डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. एनर्जी ही सेम फिजिकल क्वांटिटी झाली. आता त्यासाठी मी 2 सिस्टीम घेतो. एक सिस्टीम आहे ती आहे माझी SI सिस्टीम आणि दुसरी सिस्टीम आहे CGS सिस्टीम. SI सिस्टीम आणि CGS सिस्टीम. CGS सिस्टीम म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे, आपण जे काही पहिलं लेक्चर बघितलं त्यामध्ये बघितलेलं आहे सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम. आणि SI सिस्टीम दॅट इज युनिव्हर्सली ॲप्लिकेबल सिस्टीम. ही जी काय आहे तर आता एनर्जी या फिजिकल क्वांटिटीसाठी ही सेम फिजिकल क्वांटिटी आहे. CGS सिस्टीममध्ये पण एनर्जीचंच युनिट आपण घेणार आणि SI सिस्टीममध्ये पण एनर्जीचंच युनिट घेणार. म्हणून काय म्हटलेलं आहे सेम फिजिकल क्वांटिटी. त्याच फिजिकल क्वांटिटीचं 2 वेगवेगळ्या सिस्टीममध्ये आपण त्याचे युनिट घेणार आहोत. आता SI सिस्टीममध्ये एनर्जीचं युनिट आहे जूल आणि CGS सिस्टीममध्ये एनर्जीचे युनिट आहे अर्ग. आता या जूलचे कन्वर्जन ज्या वेळेस आपल्याला अर्गमध्ये करायचे आहे तर त्यावेळेस काहीतरी काय येणार आहे कन्वर्जन फॅक्टर येणार आहे. आणि हा जो कन्वर्जन फॅक्टर आहे तर तो कन्वर्जन फॅक्टर आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून फाइंड करू शकतो. आता तो कसा तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा यूज काय झाला इथे मग हिअर we have to find the conversion factor using dimensional analysis.
आता कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड करण्यासाठी हा कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे जूलचं कन्व्हर्जन आर्कमध्ये करण्यासाठी जो काही कन्व्हर्जन फॅक्टर येणार आहे तर तो फाइंड करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करणार आहोत. तर त्यासाठी लेट 1 जूल विच इज इक्वल टू एक्स अर्ग. आता आपल्याला माहीत आहे का कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे? नाही. तर त्यासाठी आपण काय केलं, एक्स ॲझ्युम केलं किंवा एक्स मानलं. मराठीमध्ये आपण काय म्हणतो, मानलं. 1 जूल विच इज इक्वल टू एक्स अर्ग. एक्स अर्ग म्हणजे हा काय झाला, तो कन्व्हर्जन फॅक्टर झाला. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे का? नाही. आणि ते फाइंड करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करणार आहोत. तर आता 1 जूल, आता आपल्याला माहीत आहे की 1 जूल विच इज इक्वल टू किती असते, 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. 1 जूलची व्हॅल्यू किती असते, 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आता यावरून आपण जूल या युनिटचे काय करू शकतो, तर डायमेन्शन्स फाइंड करू शकतो. मग आता जूलचे डायमेन्शन्स काय येतील, इथे पहा, केजी किती वेळा आहे, 1 वेळा. मीटर किती वेळा आहे, 2 वेळा. मीटर हे कशाचं युनिट आहे, लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीचं. किती वेळा आहे, 2 वेळा आहे. कुठे आहे, न्यूमरेटरला आहे म्हणून L⁻². केजी आहे म्हणून कॅपिटल M. केजी हे कशाचं युनिट आहे, मासचं. किती वेळा आहे, 1 वेळा आहे. सेकंड, सेकंड हे कशाचं युनिट आहे, टाईमचं. त्याच्यासाठी आपण काय वापरतो, कॅपिटल T. किती वेळा आहे, 2 वेळा आहे. कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे म्हणून काय, L⁻², M⁻1, T⁻². पण आता ही जी काही सिस्टीम आहे, 2 डिफरंट सिस्टीम घ्यायच्या आहेत. पहिली सिस्टीम आपण काय घेतली, SI सिस्टीम, आणि दुसरी सिस्टीम आपण काय घेतली, CGS सिस्टीम. आता याचे डायमेन्शन्स राईट करत असताना ही पहिली सिस्टीम मधलं युनिट घेतलेलं आहे आपण जूल, म्हणून याच्या सफिक्सला काय लिहायचं, 1 लिहायचा. प्रत्येकाच्या डायमेन्शन जे काय आहेत LMT त्याचे काय लिहिणार, सफिक्सला 1 लिहिणार. सफिक्स 1 काय इंडिकेट करतो, तर तो इंडिकेट करतो का दिलेलं जूल हे युनिट कोणत्या सिस्टीम मधलं आहे, SI सिस्टीम मधलं आहे. आणि हे जे डायमेन्शन्स आहे ते SI सिस्टीमचे किंवा SI युनिटवरून काढलेले डायमेन्शन्स आहेत. विच इज इक्वल टू, हा एक्स तसाच, याला इक्वेशन काय म्हणतो मी, स्टार म्हणतो. 1 जूल विच इज इक्वल टू एक्स अर्ग. जूलचे डायमेन्शन्स बघितलेत आपण, आणि जूल हे काय आहे, पहिल्या सिस्टीममधलं युनिट घेतलं म्हणून आपण सफिक्सला काय घेतलेलं आहे, या ठिकाणी 1 घेतलेला आहे. आता अर्ग, अर्ग हे पण काय आहे, एनर्जीचंच युनिट आहे. मग जूलचे आणि अर्गचे डायमेन्शन्स काय असतील, सेम असतील. युनिट जरी चेंज असतील, युनिट हे काय वेगवेगळे आहेत पण बिलॉंग टू सेम क्वांटिटी आहे. ते जी फिजिकल क्वांटिटी आहे ती काय आहे, सेम. मग यांचे डायमेन्शन्स पण काय असतील, सेम असतील. मग अर्गचे पण डायमेन्शन्स काय येतील, L⁻², M⁻1, T⁻². पण अर्ग ही काय आहे, दुसऱ्या सिस्टीममधलं युनिट आहे म्हणून मी याच्या सफिक्सला काय लिहिणार, 2 लिहिणार. L⁻², M⁻1 आणि T⁻². हे काय झाले, सेकंड सिस्टीम मधले डायमेन्शन्स, आणि हे काय झाले, फर्स्ट सिस्टीम मधले डायमेन्शन्स. हा 1 काय इंडिकेट करतो का दिलेले जे काही युनिट आहे ते काय आहे, SI युनिट्स आहेत, SI सिस्टीम मधले युनिट्स आहेत. आणि हे 2 इंडिकेट करतं, दॅट इज CGS सिस्टीम मधले युनिट्स. म्हणून सफिक्सला काय केलेलं आहे, 2 राईट केलेला आहे. यावरून आपण देअरफॉर एक्स विच इज इक्वल टू, हे जे डायमेन्शन्स आहे एक्सला काय आहेत, मल्टिप्लाइड आहेत. इकडे आल्यानंतर काय होणार आहेत, डिवाइड होणार आहेत. म्हणजेच काय, हे डायमेन्शन्स येणार L⁻², M⁻1, T⁻2 डिवायडेड बाय L⁻2, M⁻1, T⁻2. हे काय झाले, त्याचे डायमेन्शन झाले. हे मग एक्सला मल्टिप्लाइड होते, इकडे आल्यानंतर काय झाले, डिवाइड झाले. दॅट इज एक्स इज इक्वल टू, आता हे 1 काय आहे, SI युनिट, आणि हे काय आहे, CGS युनिट. म्हणजे डायमेन्शन जे काय SI युनिटसाठीचे आहे आणि हे जे काय आहे ते काय आहेत, CGS युनिटसाठीचे आहेत. देअरफॉर आता मी काय करतो, सेपरेट करून घेतो, L सेपरेट करून घेणार. म्हणजे काय येईल मग, L1 डिवायडेड बाय L2 ब्रॅकेट ⁻². दोन्हीकडे पॉवर किती आहे, 2च आहे म्हणून काय, L1 डिवायडेड बाय L2 ब्रॅकेट ⁻². नंतर काय येईल, M1 डिवायडेड बाय M2 ब्रॅकेट ⁻² किती येणार, 1. नंतर काय येईल, T1 डिवायडेड बाय T2 ब्रॅकेट ⁻²
हे काय झाले त्याचे डायमेन्शन झाले L1 डिवायडेड बाय L2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा L1 लेंथचे काय घेतलं रेशो घेतलेला आहे. नंतर M1 M2चा, नंतर T1 T2चा आणि त्याची पॉवर ॲज इट इज. आणि आपल्याला माहित आहे का हा 1 काय इंडिकेट करतो, सफिक्स 1 इंडिकेट SI युनिट्स. सफिक्स 1 काय इंडिकेट करतो का हे जे काय आहे ते काय आहेत त्याचे SI युनिट. लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीचे आपल्याला काय घ्यायचे आहेत तर SI युनिट्स घ्यायचे आहेत. नंतर सफिक्स 2 इंडिकेट CGS युनिट, इंडिकेट CGS युनिट्स. हा जो काही सफिक्स 2 आहे तर तो काय करतो CGS युनिट काय करतो इंडिकेट करतो. आता इन SI युनिट्स LMT expressed as लेंथ ही SI युनिटमध्ये काय युनिट वापरतो आपण, लेंथचं SI युनिट काय आहे मीटर, नंतर मासचं SI युनिट काय आहे किलोग्रॅम, नंतर टाईमचं SI युनिट काय आहे सेकंड रिस्पेक्टिवली का, कारण लेंथ पहिल्यांदा जे काही लेंथ घेतलेलं आहे त्याचं SI युनिट मीटर म्हणून काय पहिलं जे काही लेंथ आहे त्याचं युनिट मीटर म्हणून रिस्पेक्टिवली. म्हणजे जे पहिल्यांदा दिलेलं आहे त्याचं युनिट पण पहिल्यांदा राईट करायचं म्हणून आपण काय वापरतो रिस्पेक्टिवली. म्हणजे लेंथचं SI युनिट मीटर, नंतर मासचे SI युनिट किलोग्रॅम, नंतर टाईमचे SI युनिट सेकंड रिस्पेक्टिवली. तसंच इन CGS युनिट्स LMT एक्सप्रेस्ड ॲज CGS युनिटमध्ये लेंथ CGS युनिटमध्ये काय मेजर करतो आपण त्याचं युनिट काय आहे सेंटीमीटर, नंतर मासचं CGS युनिट काय आहे ग्रॅम, नंतर टाईमचं CGS युनिट काय आहे सेकंड रिस्पेक्टिवली. मग आता या ठिकाणी तुमचं क्लिअर झालेलं आहे का CGS युनिटमध्ये लेंथचं CGS युनिट काय आहे सेंटीमीटर, मासचं CGS युनिट काय आहे ग्रॅम आणि टाईमचं CGS युनिट काय आहे सेकंड. तसंच लेंथचं SI युनिट काय आहे मीटर, नंतर मासचं SI युनिट काय आहे kg, नंतर Tचं SI युनिट आहे सेकंड. नाऊ व्हॉट आता जे काय आहे तुम्ही L1 म्हणजेच काय 1 काय इंडिकेट करतो का त्याचं SI युनिट घ्यायचं आहे मग तुम्ही ते युनिट काय करणार या ठिकाणी पुट करणार. देअरफॉर x विच इज इक्वल टू ब्रॅकेट L1 म्हणजे काय लेंथ, 1 म्हणजे काय SI युनिट, लेंथ SI युनिटसाठी लेंथसाठीचं SI युनिट काय आहे मीटर, मग इथं काय लिहिणार मीटर डिवायडेड बाय L2 म्हणजेच काय लेंथचं 2 म्हणजे काय CGS युनिट, 2 काय इंडिकेट करतो CGS युनिट, लेंथचं CGS युनिट काय आहे सेंटीमीटर, मग इथं काय येईल सेंटीमीटर. नंतर मासचं SI युनिट काय आहे किलोग्रॅम, M1 मास M म्हणजे काय मास, E1 म्हणजे काय SI युनिट, मासचं SI युनिट काय आहे किलोग्रॅम. आता इथं पहा मीटर अपॉन सेंटीमीटर याचा काय आहे स्क्वेअर, मग इथं काय करणार स्क्वेअर घेणार. नंतर मासचं SI युनिट काय आहे kg, नंतर मासचं CGS युनिट काय आहे ग्रॅम, मग इथं लिहिणार CGS. M2 म्हणजेच काय मासचं काय CGS युनिट ते काय आहे ग्रॅम, त्याचा पॉवर किती आहे 1. नंतर T1 म्हणजेच काय तर टाईमचं SI युनिट काय आहे ते सेकंड डिवायडेड बाय T2 म्हणजे काय टाईमचं CGS युनिट काय आहे ते सेकंड दॅट इज सेकंड रेस्ट टू पॉवर किती आहे -2. देअरफॉर x विच इज इक्वल टू. आता यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे तर कन्व्हर्जन्स माहीत पाहिजे. कन्व्हर्जन्स काय आहे तर त्यासाठी 1 मीटर विच इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन काय आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. यालाच आपण काय लिहितो 1 मीटर विच इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर. नंतर किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्व्हर्जन काय आहे 1 किलोग्रॅम विच इज इक्वल टू 1000 ग्रॅम. म्हणजेच काय तर 1 kg विच इज इक्वल टू 1000ला आपण कसं लिहू शकतो तर 10⁻³ ग्रॅम. मग आता या ठिकाणी काय येईल हे सेकंड आहे म्हणजेच काय एकमेकांना कॅन्सल होऊन जातील. आता मीटरची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर किती आहे ती 10⁻² सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर आणि त्याचा पॉवर किती आहे
2 इंटू सेकंड ब्रॅकेट किलोग्रॅम, किलोग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅममध्ये किती आहे 10⁻³ मग इथे लिहिणार 10⁻³ ग्रॅम डिवायडेड बाय ग्रॅम, त्याचा पावर किती आहे 1. नंतर सेकंड, आपण सेकंड म्हणजेच किती 1, त्याचा पावर किती आहे -2, सेकंडला सेकंड कॅन्सल 1⁻². Therefore x which is equal to 10⁻², सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल, ग्रॅम ग्रॅम कॅन्सल, 10⁻², त्याचा पावर 2 म्हणजेच काय तर a⁻m जर असेल तर आपण त्याला कसं लिहितो a⁻m × m. तसंच 10 हा काय आहे बेस आहे, त्याचा पावर किती आहे 2 आणि होल ब्रॅकेटचा पावर किती आहे 2 म्हणजे 2 × 2 4 म्हणजे इथं किती येईल 10⁻4 इंटू सेकंड ब्रॅकेट 10⁻3 त्याचा पावर किती आहे 1 म्हणजे 10⁻3 × 1 म्हणजे किती 10⁻3. आता इथे परत काय वापरणार तुम्ही लॉ ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम. बेस सेम असेल तर पॉवरची काय करणार ॲडिशन, दॅट इज पाया जर समान असेल तर तुम्ही घातांकाची काय करता बेरीज, दॅट इज 10⁻4 + 3 विच इज इक्वल टू 10⁻7. हा काय आला तुमचा एक्सच्या कन्वर्जन फॅक्टर, दॅट इज एक्स विच इज इक्वल टू 10⁻7. याला कोणत्याही प्रकारचं युनिट आहे का नाही, म्हणजेच काय तर एक्स इज इक्वल टू 10⁻7. आपण इक्वेशन काय बघितलेलं होतं 1 जूल विच इज इक्वल टू एक्स अर्ग. आता या एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, दॅट इज कन्वर्जन फॅक्टर. हा एक्स काय आहे कन्वर्जन फॅक्टर आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 1 जूल विच इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आहे 10⁻7 अर्ग. अशा प्रकारे तुम्ही जूलचं कन्वर्जन अर्गमध्ये करण्यासाठी कन्वर्जन फॅक्टर किती वापरणार तर 10⁻7 असं वापरणार. आणि होमवर्कसाठी तुम्हाला जे काय आहे एक्झाम्पल ते आहे न्यूटनचे कन्वर्जन डाईनमध्ये करण्यासाठी. न्यूटन हे कशाचे युनिट आहे फोर्स या फंडामेंटल क्वांटिटीचे, फोर्स या फिजिकल क्वांटिटीचे युनिट आहे. तर त्यासाठी तुम्हाला कन्वर्जन फॅक्टर फाइंड करायचा आहे. न्यूटनचं कन्वर्जन डाईनमध्ये करण्यासाठी कन्वर्जन फॅक्टर काय आहे तर ते फाइंड करायचे आहे. आता 3 नंबरचा जो काही डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज आहे त्याचा यूज आपण या ठिकाणी करणार आहोत आणि हा प्रॉब्लेम जो काय आहे तो सॉल्व करणार आहोत. तर प्रॉब्लेम काय आहे अ कॅलरी इज ए युनिट ऑफ हीट. हीट काय आहे वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी, हा एनर्जीचाच काय आहे एक फॉर्म आहे, त्याचं युनिट काय आहे कॅलरी. अँड इट इज इक्वल्स टू 4.2 जूल म्हणजे 1 कॅलरी इक्वल टू किती आहे 4.2 जूल एवढा आहे. व्हेअर 1 जूल विच इज इक्वल टू, आता जूलचं युनिट दिलेलं आहे त्यांनी काय आहे ते kg/m² (2) म्हणजेच काय आहे ते kg/m²/s². हा सेकंड स्क्वेअर काय आहे डिवाइडला आहे, तो जर न्यूमरेटरला गेला तर त्याचा पॉवर काय होणार मायनस होणार म्हणजे हे. A distinct civilization employs a system of units in which the unit of mass, length and time are alpha, kg, beta meter and gamma s. जी काही नवीन सिस्टीम जे काय आहे एम्प्लॉईजनी त्यांनी दिलेली तर त्यामध्ये मास जे काय आहे तर त्यासाठी आपण काय वापरणार अल्फा केजी, नंतर लेंथसाठी काय वापरणार बीटा मीटर आणि टाईमसाठी काय वापरणार गॅमा सेकंड. ऑल्सो जे डॅश इज देअर युनिट ऑफ एनर्जी आणि यांची जी काही सिस्टीम आहे तर त्या सिस्टीमचं जे काही युनिट आहे ते काय वापरणार आपण जे डॅश वापरणार. देअर युनिट ऑफ एनर्जी व्हॉट विल बी मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी टू देअर युनिट्स. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे कॅलरी जे काय आहे त्याचं इन टर्म्स ऑफ जे डॅश फाइंड करायचं आहे जे डॅश. आणि हा जो काय आहे इथली टर्म म्हणजेच काय त्याचे मॅग्निट्यूड इन टर्म्स ऑफ जे डॅश हे आपल्याला काय करायचे आहे फाइंड करायचे आहे. प्रॉब्लेम अंडरस्टँड करणं फार महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार जी काही एम्प्लॉईनी जी काही सिस्टीम मांडली तर त्यासाठी आपण काय घेणार समथिंग लेटर्स घेणार का जे काहीतरी काय करत डिनोट करत असतील. फॉर एक्झाम्पल लेट write the new units for units the new units. आता यांनी एम्प्लॉईजनी जे काही न्यू सिस्टीम किंवा न्यू युनिट जे काय आहे तर ते काय असतील फॉर एक्झाम्पल सपोज आपण मानले ते ए बी अँड सी किती घेतले 3 घेतले ए बी अँड सी फॉर मास लेंथ अँड टाइम रिस्पेक्टिवली. ए कशासाठी घेतलं मास डिनोट करण्यासाठी, बी कशासाठी घेतले लेंथ डिनोट करण्यासाठी आणि सी
टाईम डिनोट करण्यासाठी. आता हे जे काही न्यू सिस्टीममधले युनिट आपण घेतले कोणते आहे ते ए बी अँड सी. आणि दिलेलं काय आहे आपल्याला गिवन, दिलेलं काय आहे गिवन 1 कॅलरी इक्वल टू 4.2 जूल. 1 कॅलरी विच इज इक्वल टू 4.2 जूल. म्हणजे 1 कॅलरी इक्वल टू किती असते 4.2 जूल एवढी असते. पण आपल्याला जूल पण दिलेला आहे दॅट इज 1 जूल विच इज इक्वल टू kg मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2 दॅट इज kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आणि तो सेकंड स्क्वेअर होता इथं सांगितलं होतं मी तुम्हाला ते 1 जूल विच इज इक्वल टू kg मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2. मग या जूलची जे काही व्हॅल्यू आहे ती कुठे टाकणार या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार. मग काय येईल 1 कॅलरी विच इज इक्वल टू 4.2. जूलची व्हॅल्यू किती आहे kg मीटर स्क्वेअर सेकंड रेस टू -2. आता या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपण काय घेतलेलं आहे न्यू युनिट घेतलेला आहे काय ए बी आणि सी. तर ए कशासाठी रिप्रेझेंट करतो आपण माससाठी, बी लेंथसाठी आणि सीचं जे काही युनिट आहे ते कशासाठी आहे तर टाईमसाठी आहे. आणि त्यासाठी त्यांनी रिलेशन दिलेलं आहे पा मास लेंथ अँड टाईम आर अल्फा kg बीटा मीटर अँड गॅमा सेकंड. माससाठी आपण काय रिप्रेझेंट केलेलं आहे ए रिप्रेझेंट केलेला आहे. सो ए विच इज इक्वल टू मग मासची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही अल्फा kg. नंतर लेंथसाठी काय रिप्रेझेंट केलेलं आहे न्यू युनिटसाठी बी विच इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे बीटा मीटर. नंतर सी कशाचं युनिट आहे तर टाईमचं, त्यासाठी काय दिलेली आहे व्हॅल्यू गॅमा सेकंड. मग ए इज इक्वल टू अल्फा kg, बी इज इक्वल टू बीटा मीटर आणि सी इज इक्वल टू गॅमा सेकंड ह्या व्हॅल्यू भेटल्या. यावरून तुम्ही काय करणार तर kgची व्हॅल्यू काढणार. काय येईल मग kg विच इज इक्वल टू किलोग्राम विच इज इक्वल टू हा अल्फा kgला मल्टिप्लाइड आहे इकडे आल्यावर काय होणार डिवाइड दॅट इज ए डिवायडेड बाय अल्फा. kgची व्हॅल्यू अल्फा हा kgला काय आहे मल्टिप्लाइड आहे गुणाकार आहे. हा इकडे आल्यानंतर काय होईल डिवाइडला जाईल म्हणजे भागाकार होईल त्याचा kg विच इज इक्वल टू ए डिवायडेड बाय अल्फा. तसंच आपण मीटरची व्हॅल्यू काढणार. मीटर काय येणार हा बीटा मीटरला काय आहे मल्टिप्लाइड आहे इकडे आल्यावर काय होणार डिवाइड दॅट इज बी डिवायडेड बाय बीटा. नंतर सेकंडची व्हॅल्यू काढणार. हा गॅमा सेकंडला काय आहे मल्टिप्लाइड इकडे आलं काय होणार डिवाइड दॅट इज सी डिवायडेड बाय गॅमा. मग आता हे जे काही 3 व्हॅल्यूज तुम्हाला भेटलेल्या आहे kgची व्हॅल्यू नंतर मीटरची व्हॅल्यू आणि सेकंडची व्हॅल्यू ही व्हॅल्यू तुम्ही कुठे सबस्टिट्यूट करणार तर या इक्वेशनमध्ये. त्याला मी इक्वेशन काय म्हणतो स्टार म्हणतो. सबस्टिट्यूटिंग the values of kilogram, meter and second in equation star. किलोग्रॅम मीटर आणि सेकंडच्या ज्या काही व्हॅल्यूज आलेल्या आहेत तर त्या तुम्ही इक्वेशन स्टारमध्ये काय करणार सबस्टिट्यूट मारणार. म्हणजे त्याच्या व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन स्टारमध्ये काय करणार टाकणार. मग ते काय येईल इक्वेशन स्टार काय आहे 1 कॅलरीज विच इज इक्वल टू हा 4.2 तसाच 4.2. kgची व्हॅल्यू किती आहे ए डिवायडेड बाय अल्फा. ए डिवायडेड बाय अल्फा त्याचा पॉवर किती आहे काहीच नाही म्हणजे किती आहे 1. नंतर मीटरची व्हॅल्यू किती आहे बी डिवायडेड बाय बीटा त्याचा पॉवर किती आहे रेस टू पॉवर 2. नंतर सेकंडची व्हॅल्यू किती आहे सी डिवायडेड बाय गॅमा त्याचा पॉवर किती आहे -2 सी डिवायडेड बाय गॅमा आणि त्याचा पॉवर किती आहे -2. मग आता एक पॉवर करून घेणार तुम्ही 4.2 पहिला आहे ए डिवायडेड बाय अल्फा बी स्क्वेअर डिवायडेड बाय बीटा स्क्वेअर. आता तुम्हाला माहीत आहे लॉ ऑफ इंडायसेस घातांकाचे नियम ए डिवायडेड बाय बी होल ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर त्याला आपण कसं लिहितो ए स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर म्हणजेच काय अंशाचा वर्ग छेद छेदाचा वर्ग म्हणजेच काय एचा वर्ग छेद बीचा वर्ग. तसं इथे वापरणार तुम्ही काय येईल ते मग बी स्क्वेअर डिवायडेड बाय बीटा स्क्वेअर. इथे पण तेच वापरणार सी रेस टू -2 डिवायडेड बाय गॅमा रेस टू -2. आता गॅमा रेस टू -2 हा काय आहे डिवाइडला आहे तो जर न्यूमरेटरला गेला तर त्याचा पॉवर जो काय आहे
त्याचा घातांक जो काही आहे तो काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजेच काय 4.2 हा गॅमा जर वर गेला तर त्याचा पॉवर काय होणार आहे, पॉझिटिव्ह. दॅट इज गॅमा रेस टू 2 डिवायडेड बाय हा अल्फा तसाच, हा बीटा स्क्वेअर तसाच, हा ये इथं काय आहे न्यूमरेटरला आहे आला, नंतर बी स्क्वेअर आणि सी रेस टू -2. हा गॅमा फक्त न्यूमरेटरला नेला, न्यूमरेटरला नेल्यानंतर त्याचा चौकाई किंवा अंशाला नेल्यानंतर तो कुठे आहे, छेदाला आहे. छेदाचा अंशाला नेला तर त्याचा पॉवर जो काय आहे तो मायनस असेल तर काय होतो, प्लस होतो. मग काय आलं ते गॅमा स्क्वेअर, हा अल्फा डिवाइडला आहे तसाच, हा बीटा स्क्वेअर पण डिवाइडला आहे तो तसाच, हा ए त्याचा पॉवर किती आहे 1, हा बी त्याचा पॉवर किती आहे 2, हा सी त्याचा पॉवर किती आहे -2. आणि हे जे काय आहे यालाच आपण न्यू युनिट्समध्ये काय म्हटलेलं आहे तर जे डॅश असं म्हटलेलं आहे. मग यालाच तुम्ही कसं लिहू शकता तर 4.2 गॅमा स्क्वेअर डिवायडेड बाय अल्फा बीटा स्क्वेअर जे डॅश. मग हे जे काही व्हॅल्यू आली हे काय झालं तुमचं मॅग्निट्यूड. दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी टू देअर युनिट्स. म्हणजे जे डॅशमध्ये 1 कॅलरीची व्हॅल्यू किती आली 4.2 गॅमा स्क्वेअर डिवायडेड बाय अल्फा बीटा स्क्वेअर जे डॅश. हे नवीन युनिट आहे कॅलरीची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ न्यू युनिट आणि ही काय झाली त्याचं मॅग्निट्यूड झालं. तर प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे प्रॉब्लेम काय आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे त्यावरून. डायमेन्शनल ॲनालिसिसचे 3 वेगवेगळे यूज आपण बघितलेले आहेत आणि त्यानंतर एक प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे कॅलरी टू जूल कन्व्हर्जनसाठीचा. आणि आता जे काही आपण बघणार आहोत ते आहे लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. जसे काही युजेस होते डायमेन्शनल ॲनालिसिसचे तसे त्याचे काय आहेत लिमिटेशन्स पण आहे, ज्याला आपण काय म्हणतो मर्यादा. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. त्यासाठीचे पहिलं जे काही लिमिटेशन्स आहे ते लिमिटेशन आहे द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट is obtained with the help of एक्सपेरिमेंट ओनली. म्हणजेच काय तर जे काही डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहेत तर त्यांची व्हॅल्यू आपण मिळवू शकतो विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. जे काही एक्सपेरिमेंट आहे त्याचा यूज करूनच आपण डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. डायमेन्शनलेस म्हणजेच काय का अशी क्वांटिटी का ज्या क्वांटिटीला काय नाही आहे डायमेन्शन्स नाही आहे. डायमेन्शन्स नाही म्हणजे त्याला युनिट नाही म्हणून ती काय झाली डायमेन्शनलेस. मग असे जे काही डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे तर त्यांची व्हॅल्यू जर आपल्याला ऑब्टेन करायची असेल तर त्यासाठी आपण काय करणार फक्त एक्सपेरिमेंटद्वारेच त्यांची व्हॅल्यू आपण ऑब्टेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल बघितलेलं आहे तर त्यामध्ये टी विच इज इक्वल टू के रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी हे एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे. तर या ठिकाणी हा के आहे तो काय आहे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. आता याची व्हॅल्यू आपण कशी फाइंड केलेली होती विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट. याची व्हॅल्यू आपण फक्त काय करू शकतो एक्सपेरिमेंटद्वारेच फाइंड करू शकतो आणि याची व्हॅल्यू किती होती 2π. आता हा ही 2π जी काही व्हॅल्यू आहे ही काय आहे कॉन्स्टंट आहे. याला कोणत्या प्रकारचं युनिट आहे का नाही. युनिट नाही म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचे डायमेन्शन्स येतील का नाही. म्हणजेच काय झाली ती डायमेन्शनलेस क्वांटिटी झाली किंवा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट झाला. तर हे जे काय आहे ते पहिलं लिमिटेशन्स आहे लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. सेकंड वन इज डायमेन्शनल ॲनालिसिस cannot be used to derive relation involving trigonometric, logarithmic and exponential functions as these
are dimensionless quantities. These are dimensionless quantity. आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे काय आहेत, लॉगॅरिथमिक असेल, एक्सपोनेन्शियल फंक्शन जे काय असेल, त्यांचे रिलेशन फाइंड करण्यासाठी करू शकत नाही. कारण हे जे काही ट्रिग्नोमेट्रिक असेल, लॉगॅरिथमिक असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, या कोणत्या क्वांटिटीज आहेत, डायमेन्शनलेस. याला कोणत्याही प्रकारचं युनिट नाही म्हणजेच काय, त्याला कोणत्याही प्रकारचे डायमेन्शन्स नाहीत. डायमेन्शनलेस क्वांटिटीज असेल तर त्यामधले रिलेशन आपण काय करू शकत नाही, डिराईव्ह करू शकत नाही. हे काय झालं, सेकंड जो काही लिमिटेशन्स आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचे ते.